औरंगजेबाचं थडगं हटवा, विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेली आहे। विश्व हिंदू परिषदेकडून अशी मागणी केली गेली आहे। विश्व हिंदू परिषदेनं ठाण्यामध्ये आंदोलन केलं आणि यावेळेस औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रातून हटवा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे। ही दृश्य आहेत ठाण्यामध्ये विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली। राज्यभरात ठिकठिकाणी विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन केले गेले। ठाण्यात सुद्धा आंदोलन केले गेलं आणि औरंगजेबाचं थडगं इथून हटवा अशी मागणी या सर्व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। नाही, हा आमचा पहिला टप्पा आहे आंदोलनाचा। आमचं म्हणणं आम्ही सरकारला सांगत आहोत, समाजाची जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवत आहोत। याच्यानंतर जर ही मागणी पूर्ण नाही केली किंवा याच्यावरती काही काम नाही केलं तर आम्ही पुढचा टप्पा म्हणून पूर्ण उग्र आंदोलन करू। त्याच्या पुढे जायचं असेल त्याच्या पुढेही सुद्धा जाऊ। तोपर्यंत शांत नाही बसणार, तोपर्यंत ती खबर हटणार नाही। औरंगजेबाची ती पुसून टाकली पाहिजे, हटवली पाहिजे। आपण लक्षात घ्या, आपण चांगल्या ज्या गोष्टी आहेत किंवा चांगल्या ज्या आठवणी आहेत त्या फक्त लक्षात ठेवतो, वाईट आठवणी आपण ठेवत नाही। त्याचप्रमाणे ही जी काही औरंगजेबाची खबर आहे ही इथून हटली पाहिजे, जेणेकरून याचं उदात्तीकरण झालं नाही पाहिजे। कारण एक लक्षात घ्या, आता ज्याप्रमाणे सुशासन चालू आहे, ज्याप्रमाणे काम चालू आहे, हे कुठेतरी याला वेगळं वळण लावण्यासाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जात आहे। तर हे कुठेही झालं नाही पाहिजे आणि हे कदापि हिंदू सहन करणार नाही। त्याच्यामुळे ही लवकरात लवकर शासनाने सुद्धा ही खबर हटवली पाहिजे, अन्यथा हिंदू स्वतः ही हटवून टाकेल। काँग्रेसच्या सरकारत काँग्रेसने बऱ्याचशा अशा ठिकाणी संरक्षण देऊन ठेवलेलं आहे। अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ज्या या देशावरती काळिंबा फासणाऱ्या गोष्टी आहेत। सगळ्यांना उदाहरण माहित आहेत, मला त्या विषयावरती बोलायचं नाही। केंद्र सरकारला सुद्धा आमचं हेच मागणं आहे की त्वरित संरक्षण काढून घ्यावे। संरक्षण काढून घेण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही खबर हटवा। आणि तिथे खबर हटवल्यानंतर संरक्षणाचा विषयच येत नाही ना। खबर हटवून तिथे कोण जाणारच नाहीये। कशासाठी सांभाळून ठेवायचं आपल्याला तो वारसा?